आज व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झाला आणि व्हॉट्सअपने मला एक फुल डे दिला. तर एक खूप अर्जंट कामाचं बाकी होतं, मी ते पटकन करायला लवकरच दीदीला कॉल केला आणि मस्त रेडी होऊन आम्ही निघाले. कॉर्ड सेट बघितला आणि दीदी परत मला घेऊन आले. मला पण हवा एक कलर, ती कलर सिलेक्शन करत होती, मी थांबले होते. त्याच्यानंतर त्या सिलेक्शनमध्ये थोडंसं लेटच होऊन गेलं आम्हाला निघायला. ॲक्च्युली माझे खूप दिवसापासूनचे मेकअपचे प्रॉडक्ट संपले होते, मी कसं तरी खरडून वापरत होती. तर मग फायनली मला आज थोडा फ्री टाईम भेटला तर मी गेले, कारण की मेकअप दररोज करावा लागतो. तर मेकअप मी प्रॉपरच मेकअप मिस्ट्रीमधनंच घेते. खूप सारे मेकअप्स घेतले मी आणि खूप मोठं बिल केलं. त्याच्यानंतर मुलुंडला गेल्यावरती आम्ही मिनीजला जाणार नाही, असं पॉसिबलच नाही आहे. पारची कोचिंग पण नियर आहे, आम्ही कधी पण कोचिंगला गेलो तर मी आणि पार्थ आम्ही दोघंही, आमचं म्हणजे ॲक्च्युली सगळ्या फॅमिलीचं फेवरेटच आहे. साऊथ इंडियन फूड खूप छान भेटतं तिथे. खूप छोटं आहे ॲक्च्युली, पण खूप जबरदस्त आहे. आणि चहा पिणार नाही मी असं शक्यच नाही. बाहेर गेल्यावर जेवल्यावर मला चहा प्यायची खूप सवय आहे. खूप सुंदर आहे हे, छोटंसं मस्तपैकी साऊथ इंडियनचं आहे. आम्ही पटकन पार्सल पण घेतले पार्थसाठी पण. आणि हे फ्लॉवर्स एवढे सुंदर आहे, जेव्हा पण मी येते ते फ्लॉवर्सच्या ठिकाणी माहीत नाही माझे पाय अजिबातच थांबतातच, पुढे जातच नाही. आणि मी परत घरी निघाले आणि खूप जास्त वेळ होऊन गेला होता आम्हा दोघींना पण. पटकन पार्थला, म्हणजे असं पार्थला खूप वेळानंतर भेटल्यानंतर मला असं होतंच, मी त्याला थोडंसं जवळ घेतेच. आणि मग असं पटकन घरी आले, जेवले वगैरे. मी ऑलरेडी खाऊन आले होते, मग पार्थला वगैरे जेवायला दिलं आणि मी एकदा जाऊन आले परत काय चाललं आहे बघायला. ॲक्च्युली व्हॉट्सॲपवरती प्रॉब्लेम असा झालेला, भरपूर लोक विचारत होते की काय नक्की प्रॉब्लेम झाला आहे. तर मला नवीन कस्टमरचे मेसेज येणं बंद झालं होतं आणि आम्हाला त्यांनी वॉर्निंग दिली 48 अवर्ससाठी की तुम्ही असं मेसेज वगैरे तुम्हाला एवढे येतात. तर आता आम्हाला त्यांना बिझनेस प्रूफ वगैरे, तर आता त्यांना प्रूफ वगैरे द्यायला लागेल की ॲट अ टाईम आम्हाला एवढे अननोन पर्सन्स कसे मेसेज करतात, का करतात, तर ते सगळं त्यांना सांगावं लागणार. एवढे सारे ॲड्रेस आहेत, आता पॅकिंग करतो.